सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारचं तिसरं विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरू आहे। मात्र लोकशाहीचा मुख्य आधार असलेल्या विरोधी पक्ष नेत्याची अजूनपर्यंत निवड करण्यात आलेली नाही आणि यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। त्याचाच दुसरा अध्याय म्हणजे विरोधी पक्षांनी थेट सरन्यायाधीशांकडेच याबाबतची तक्रार केली आहे। विरोधी पक्ष नेत्याची निवड करावी यासाठी विरोधकांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्याची वेळ आली आहे। महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून हे तिसरं अधिवेशन आहे। विधानसभा अध्यक्षांनी अजूनही विरोधी पक्ष नेत्याची निवड केलेली नाहीये। विरोधी पक्ष नेते पदासाठी विरोधकांकडे 10% आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे, पण विरोधातल्या कोणत्याच पक्षाकडे तेवढी सदस्य संख्या नसल्यानं अजूनही विरोधी पक्ष नेतेपदी कुणाची निवड झालेली नाहीये। गेल्या 3 महिन्यांपासून पाठपुरावा करूनही अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याची निवड करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। गेले 3 महिने सातत्याने अध्यक्षांकडे जातोय, सांगतोय विरोधी पक्षनेता पद घोषित करा, विरोधी पक्षनेता पद घोषित करा। ते सरळ सांगतात माझा अधिकार आहे, आम्हाला मान्य आहे तुमचा अधिकार आहे, पण तुमचा अधिकार मान्य करत असताना हा निर्णय कधी होणार आहे? मी घेईन ना, मी घेईन, अहो कधी मी घेईन ना, 5 वर्ष झाल्यानंतर। विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर भास्कर जाधवांनी सभागृहात विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला। सरन्यायाधीश विधिमंडळात येत असताना त्यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेता नाही असा मुद्दाही त्यांनी मांडला। शिवाय 10% सदस्य संख्येचा मुद्दाही गैरलागू असल्याचा दावा जाधवांनी केलाय। कायदेशीर दृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत 10% सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही। यावेळी अध्यक्ष आणि भास्कर जाधवांमध्ये बरीच तू मय झाली। शेवटी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत सरन्यायाधीश सभागृहात येत असल्यानं या विषयावर नंतर बोलू असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। भास्करराव, मी आपल्याला विनंती करतो की हा मुद्दा जो आपण मांडताय काय हरकत नाही मांडायला, अध्यक्ष परमिशन त्यांच्या हातात आहे, पण मी अशी विनंती करतो की प्रश्नोत्तर तास करू, एकच आपल्या भूषण गवई साहेबांचं अभिनंदनाचा प्रस्ताव तो करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की भास्कररावांना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्याच्यावर योग्य जी काही चर्चा करून निर्णय करायचा तो करावा। विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवर यापूर्वी दालनामध्ये चर्चा केली आहे, मग सभागृहात हा विषय का उपस्थित केला असा सवाल करत विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली। नेत्याला रेकग्नाइज करण्याचे संपूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत। या संदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणणं हे कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा। हे माझे अधिकार असताना ह्या संदर्भात तुम्ही माझ्या दालनात येऊन मला भेटलेला आहात, या संदर्भात मी आपल्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि योग्य निर्णय मी योग्य वेळेला घेणार हे पण आपल्याला आश्वासित केलं आहे। विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेता निवडीत जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याची तक्रार केली। आम्ही विरोधी पक्षाकडून त्यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेमकं काय चाललं आहे, विरोधी पक्षाचा आवाज कसा दाबला जात आहे आणि विरोधी पक्ष नेता हे आता मला वाटतं 4थं अधिवेशन आहे। निवडणूक झाल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर अजून विरोधी पक्ष नेत्याची निवड किंवा सिलेक्शन हे अध्यक्ष महोदयांनी कसं केलं नाहीये याबद्दल त्यांना अवगत केलेलं। विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव अगदी निर्वाणीवर आले। विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्यानं ते नाराज होते, त्यांच्या मनात स्वकीयांविषयी शंका होती, पण आज विरोधकांनी विरोधी पक्षनेते पदासाठी जे आंदोलन केलं, सरन्यायाधीशांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली, यावरून विरोधी पक्षनेतेपद जाधवांना मिळावं यासाठी विरोधकांमध्ये एकमत आहे असा किमान अर्थ तरी काढला जाऊ शकतो। विरोधी पक्षनेतेपद मिळो अथवा न मिळो, पण भास्कर जाधवांसोबत पक्ष आणि मित्रपक्ष आहेत हे तरी या निमित्तानं अधोरेखित झालंय। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।